ऋषी पंचमीची कहाणी. ऐका ऋषीश्वरांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. आपली शेती करून सुखाने नांदत होता. एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसंच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं, तो बैल झाला आणि ती बाई कुत्री झाली. देवाची करणी. दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. मुलगा मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी, आलेल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध होतं. त्याच्या बायकोला त्याने सांगितलं, आज माझ्या आईवडिलांचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. बायकोने खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला. खिरीचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं गिरळ टाकलं. हे त्या कुत्रीने बघितलं. कुत्रीने मनात विचार केला की ब्राह्मण ही खीर खातील आणि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल. म्हणून ती पटकन उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ते ब्राह्मणाच्या बायकोने बघितले. तिने जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेवर मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेव घातलं. कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही. ती तिच्या नवऱ्याजवळ म्हणजे रात्री बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलाने तिला रडण्याचं कारण विचारलं. ती तशी म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्याला सर्पानं गरळ टाकलं, ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्याला जाऊन शिवले, तर आपल्या सुनेला राग आला. तिनं जळकं कोलीत घेऊन माझं कंबर मोडलं. माझं सारं अंग दुखत आहेत. याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो आणि तू कुत्री झाली. आज आपल्या मुलानं मला नांगरायला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे त्याचं बोलणं मुलाने ऐकलं. लगेच मुलगा उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न दिलं. दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मुलगा मनात फार दुःखी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला. घोर अरण्यात गेला. तिथे ऋषींचा मेळा त्याने पाहिला. त्यांना मुलाने साष्टांग नमस्कार केला. ऋषींनी त्याला प्रश्न विचारला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या वडिलांना बैलाचा आणि आईला कुत्रीचा जन्म मिळाला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा त्याला ऋषींनी सांगितले, तू ऋषी पंचमीचं व्रत कर. मुलाने विचारले, हे व्रत कसं करावं? ऋषी म्हणाले, भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पाखातली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी. त्याने त्याच्या काष्ठानं दंत धावन करावं. आवळ काठी कुटून घ्यावी. तीळ वाटून घ्यावे. तेल केसाला लावावं. मग आंघोळ करावी. धुतलेली वस्त्र नेसावी. चांगल्या ठिकाणी जावं. अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं 7 वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं रजस्वला दोष नाहीसा होतो.
पापापासून मुक्तता मिळते. नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं. मनी इच्छिलं कार्य पूर्ण होतं. मुलानं हे व्रत केलं, त्याचं पुण्य त्याच्या आईवडिलांना मिळालं. त्या पुण्यानं रजदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गात गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा हो, ही 60 अवताराची कहाणी 5 अवतारी संपूर्ण.